स्वतः याच्यामध्ये काय केलं मी कनेक्शन बनवलं. ठीक आहे, कनेक्शन बनल्यावर इथं काय लागतं होस्ट नेम म्हणजे सर्व्हरचं नाव. त्याचा जो सर्व्हर नेम आहे ना तो हा आहे जो की मी ग्लोबली बनवलेला आहे. जसं तुमचं बाय डिफॉल्ट लोकल होस्ट असतं किंवा अजून काय. पोर्ट तोच आहे 3306. इथं जो युजर नेम आहे तो म्हणजे CIITERP आणि पासवर्ड आहे त्याचा CIT@2024. हा स्टोरेज वॉल्ट म्हणायचा इथे ठेवायचा आणि त्याचा जो स्कीम आहे म्हणजेच डेटाबेस आहे तो इथे घ्यायचा आणि कनेक्शन टेस्ट म्हणा. हे नेट याला कनेक्ट पाहिजे कंटिन्यू कारण ऑब्विसली हे ऑनलाईन आहे. तसे कोर आहे म्हटलं नेट लागणारच आपल्याला. हे सक्सेस झालं. ओके केलं. ओके केलं की तर कनेक्शन बनलं. त्याला फक्त डबल क्लिक करा. डबल क्लिक केली की त्याचा एडिटर विंडो ओपन होईल. क्वेरी एडिटर विंडो. आता ह्याच्यामध्ये काही टेबल्स ऑलरेडी बनवले आहेत. आता मगाशी मला करतो त्याच्यावर तर तुम्हाला तुमचा टेबल बनवायचा असेल तर जसं आपण बनवतो तसंच टेबल बनवायचा. क्रिएट टेबल. समजा स्टुडंट्स म्हटलं, याच्यामध्ये कॉलम्स. कॉलम कसे घेतले जातात तर पहिला रोल नंबर इंट. तुम्ही प्रायमरी ऑटो इन्क्रीमेंट इथं असं सेट करू शकता. ऑटो इन्क्रीमेंट आणि प्रायमरी तुम्ही जिथं आपण तिकडे आयडेंटिटी वापरतो तिथं ऑटो इन्क्रीमेंट. नंतर नेम घ्या किंवा जो डेटा टाईप घ्यायचा तो घ्या. बाकी फील्ड तसेच आपल्या क्वालिफिकेशन. थोडंफार हे ऑरॅकल सारखे कारण हा डेटाबेस पण ऑरॅकलचाच आहे ना म्हणून. क्वालिफिकेशन देऊन पर्सेंटेज घेतो मी फ्लोट. ठीक आहे. सो हा टेबल झाला माझा. सेव्ह करा. म्हणजे टेबल जर क्रिएट करायचं असेल तुम्ही खाली मी बनवत आहे तर तुम्ही टेबल असं क्रिएट करू शकता. आता ह्या टेबलमध्ये काय रेकॉर्ड जर ॲड करायचे असेल तर कसं करणार. तिथं फक्त क्वेरी जर पहिले ठेवायचे असतील ना तर याला सेमीकोलन द्यायचं सेपरेशनसाठी. इन्सर्ट इनटू स्टुडंट्स. इथं कॉलमची नावं द्यायची. नेम कारण रोल नंबर ऑटो इन्क्रीमेंटेड आहे. क्वालिफिकेशन, नंतर पर्सेंटेज. व्हॅल्यूजमध्ये पहिलं काय आलं नेम. मग नेमसाठी मी जस्ट हार्ड करून दिलं काय. नंतर क्वालिफिकेशन दिलं आणि पर्सेंटेज दिले. असंच मल्टिपल इन्सर्ट लिहू शकता तुम्ही आणि एक्झिक्यूट करा. इथं रेकॉर्ड इन्सर्ट झालं. फेच करायचं असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स. बरोबर. तर असं डेटा फेच होतो. आता हे झालं टेबल. ह्याची जर प्रोसिजर बनवायची असेल DML ऑपरेशनसाठी तर कशी बनवली जाते का. पण ह्याला प्रोसिजरच्या सुरुवातीला ना डिलिमिटर असं लिहिलं जातं. 2 स्लॅश द्यायचं. त्याचा सिंटॅक्स आहे क्रिएट ऑर रिप्लेस म्हणू शकता. प्रोसिजर इथं SP स्टुडंट्स नाव दिलं मी. STUDENTS. इथं तुमच्या कॉलमची नाव. पहिला टेबलला जे नाव आहेत ना कॉलमला तीच नाव नाही द्यायच्या, वेगळं नाव द्या. जसं की SRN म्हटलं मी इंट. आपण टाईप पण घेतो आहे की नाही एखादी. सो क्यू टाईप म्हणतो म्हणजे स्क्वेरी टाईप. त्याला डेटा टाईप ठेवला मी varchar. नंतर काय केलं SRN म्हटलं. S नेम डेटा टाईप परत varchar. ये varchar. सो क्यू टाईप म्हणजे क्वेरी टाईप. SRN म्हणजे रोल नंबर. नेम घेतलं. तसंच पुढचं पॅरामीटर कुठलं क्वालिफिकेशन. तोही मी varchar घ्यायचा. ॲज इट इज कॉलमची नावं नाही द्यायची नाही तर कॉन्फ्लिक्ट होईल. आणि S पर्सेंटेज देतो फ्लोट. इथं ॲज नसते लिहायचं बिगिन एंड. आणि जे प्रोसिजर एंड होते ना ते असे स्लॅशने होते आणि पुढं परत डिलिमिटर लिहायचं. परत डिलिमिटर सेमिकोलन.
एंडला असतं, त्याला काहीतरी घेत नाही होतं तेवढंच घेतं और रिप्लेस नाही होत. @, नाही वापरायचं ते MS SQL वापरतात याच्यात. हो इथं बाकी तेच आहे. इफ काय देणार क्यू टाईप आहे ना, जर इक्वल टू इन्सर्ट असेल तर इथं देन म्हणायचं आणि देन मध्ये क्वेरी इन्सर्ट इनटू स्टुडंट्स, मग कॉलमची नाव नेम क्वालिफिकेशन आणि पर्सेंटेज देन व्हॅल्यूज. पहिलं काय नेम तिथं एस नेम घेतलं एस. शांतनू काय करतोय? सोडून खेळतो नुसतं. केलं का नाही तू कधी? एंड इफ म्हणायचं त्याला एंड इफ राहतं. तसंच पुढचं इफ क्वेरी टाईप इक्वल्स टू अपडेट, ते इथं काय करायचं अपडेट शिकवू. सेट स्टुडंट नेम इक्वल्स टू his name, then qualification equals to S qualification and percentage equals to S percentage. आणि कोणाचं where RM equals to SRM. हे झालं अपडेट आणि नेक्स्ट डिलीट. सो इथे म्हणणार डिलीट फ्रॉम प्रोसिजरचं नाव वेअर. ठीक आहे. सो हे झाले आपली ओव्हरऑल प्रोसिजर. आता याला जर कॉल करायचं असेल तर कसं करणार? तर कॉल म्हटलं जातं जिथं आपण एक्झिक्यूट करतो ना तर कॉल, आणि याच्या आतमध्ये पॅरामीटर पास करायचं. पहिला कुठला इन्सर्ट, त्याला आपण MS SQL मध्ये राऊंड ब्रॅकेट नाही देत पण Oracle मध्ये देतो. नंतर आता नेम, नंतर काय क्वालिफिकेशन आणि पर्सेंटेज असे पॅरामीटर पास करू शकतो. इन्सर्ट झालं. एकदा हवं तर सिलेक्ट करून बघूयात. बरोबर. आता ह्याज ए टेबल आपण कुठली बनवली DML ऑपरेशन. आता आपल्याला काय करायचं फेच वगैरे करून बघायचं. सो फेच वगैरेसाठी परत काय करणार, थोडं वरती जाऊ देतो. डिलिमिटर हे स्पेस देऊन द्यायचं बरं का, जोडून दिलं तर एरर येतो. क्रिएट प्रोसिजर SP अंडरस्कोर फेच अंडरस्कोर स्टुडंट्स आणि इथं आपण काय करणार SRM म्हटलं. ॲज नाही द्यायचा, बिगिन आणि इथे डबल स्लॅश आणि डी. हॅलो. हां हा शुभम बोल की रे. आपल्याकडे क्लाउड इंजिनिअरिंगचा कोर्स आहे का? क्लाउड इंजिनिअरिंग नाही आपल्याकडे, क्लाउड आहे डेव्हऑप्स वगैरे असं. क्लाउड आणि डेव्हऑप्स का? हां क्लाउड डेव्हऑप्स आहे, म्हणजे डेव्हऑप्स मध्येच क्लाउड शिकवलं जाईल. ओके ओके. डेव्हऑप्स मध्ये क्लाउड शिकवलं जातं का? हो हो. ते म्हणजे त्यात काही लँग्वेज वगैरे कुठली असतात काय? लँग्वेज तुला जी करायची ती करू शकतो. तसं डेव्हऑप फक्त क्लाउड शिकायचं असेल तर त्याला लँग्वेज नाही लागत, बाकीच्या गोष्टी बऱ्याच लँग्वेज नाही लागत ना? नाही. तुला काय कशासाठी करायचंय? विचारलं फक्त. अच्छा काय काय हां हां हो झालं की. नाही क्लाउड इंजिनिअरिंग आहे, पण क्लाउड इंजिनिअरिंग म्हणजे ॲज इट इज क्लाउड इंजिनिअरिंग नाही, तर डेव्हऑप्स असतं, डेव्हऑप्स वगैरे. हां तसं बघितलं ना खरं तर डेव्हऑप्समध्ये लँग्वेज शिवाय कम्प्लीट होतच नाही तो डेव्हऑप्स, कारण डेव्हलपमेंट पार्ट येतोच त्याच्यात. डेव्हलपमेंट पार्ट हां असं डेव्हलपमेंट प्लस ऑपरेशन असतं ते.
आणि क्लाउड शिकायचं म्हणल्यावर त्यात लँग्वेज नाहीत का? तेच मी म्हणलं ना की फक्त क्लाउड शिकायचं असेल तर ॲज सच लँग्वेज नाही, पण जर डेव्हऑप्स करायचं असेल तर मग लँग्वेज आहे. लँग्वेज नसले तरी बाकीच्या गोष्टी असतातच त्यात, ज्याच्यात कमांड्स वगैरे आल्याच. हां काय काय फ्रेशरला नसतात अरे वॅकन्सी, सगळे एक्सपिरियन्स लेवलला आहेत. डेटा अनालिटिक्सला आहेत की फ्रेशरला आहेत, थोडा इंटर्न वगैरे असेल ना तर आहेत ओपनिंग्स, इंटर्नशिप वगैरे केली तर. हो करतो की, पण थोडंसं प्रोजेक्ट वगैरे करावं लागतं तेव्हाच, म्हणजे तुम्ही नुसता क्लास करचाल तर नाही. प्रोजेक्ट मॉक इंटरव्ह्यूज तेव्हा मग देऊ. डेव्हऑप्सला फ्रेशरला थोडंसं प्रोजेक्ट तर सगळीकडेच करावं लागतं, पण डेव्हऑप्सला फ्रेशरला कॉल मिळेल की नाही डाऊट आहे थोडा. हां एक्सपिरियन्स लेवलच आहे कॉल. कॉल वगैरे म्हणजे कंपनीचं तुम्ही प्रोव्हाइड करता ना तुम्ही? हो हो कंपनीचेच. चालतंय सर, तेवढंच विचारायचं. हो हे समजलं. हॅलो, आज थोडंसं अवघडच आहे, उद्या करूयात का? आजचं कालचं प्रॅक्टिस करायचं. हां का बरं? अडकत चालतंय. नेटवर्क स्पीड चांगलं पाहिजे मला वाटतं. बरं मी बघतो, माझ्याकडून डाउनलोड झालं की मी डाउनलोड करून तुम्हाला ड्राईव्हला पाठवतो. चालेल, इथपर्यंत समजलं आहे ना. म्हणजे आपण प्रोसिजर कशा बनवायचे बघा. आता जर आपल्याला इकडे कोरमध्ये एक ॲप्लिकेशन बनवायचं, एक यावर बनवू. सो कोर APIs विथ MySQL DB ऑलरेडी खूप झाले त्याच्यात. क्रिएट जे काय असेल ते क्रिएट. आता जसं तुम्ही नॉर्मल MVC SQL सर्व्हरला कनेक्ट करता तेव्हा 3 पॅकेज इन्स्टॉल करता. कोणते? पहिलं SQL सर्व्हर, बरोबर. आता SQL सर्व्हर का, आता SQL सर्व्हरला कनेक्ट करायचं म्हणून. आता आपल्याला कोणाला कनेक्ट करायचं आहे म्हणून आपण सर्च काय करायचं, MySQL. आता ते कुठलं होतं, Microsoft.entity-framework.SQL सर्व्हर होतं आहे की नाही. इथं पोमेलो राहतं, pomelo.entity-framework.SQL सर्व्हर जागेवर MySQL, आणि पोमेलो मायक्रोसॉफ्ट जागेवर. फक्त इन्स्टॉल करा, एवढंच एक चेंज आहे. बाकी ते दोन्ही तर राहणारच आहे. टूल्स अँड डिझाईन. डिझाईन काय टूल्स कशासाठी वापरतो आपण, मायग्रेशनसाठी वगैरे किंवा डेटाबेस अपडेटसाठी टूल्स घेतला आपण. इथं दाखवतो दिसतं का, डेटाबेस अपडेटसाठी आपण जे ड्रॉप डेटाबेस करायचं असेल, मायग्रेट करायचं असेल, बंडल मायग्रेशनसाठी का म्हणजे त्याच्या, आणि डिझाईन. ठीक आहे. आणि जर समजा तुम्हाला ADO.NET विथ MySQL कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथं परत MySQL सर्च करा, MySQL क्लायंट म्हणा हवं तर, आणि फक्त घ्या MySQL.NET. इथे दाखवतो बघा .NET कोर्ससाठी. हे कशासाठी, जर ADO.NET ला कनेक्ट करायचं असेल तर. हो ADO-नेच करणार आहे. इथं पाहिजे तुम्ही काय करतो, जस्ट एक रेफरन्स पर्पज हे टेबल्स ठेवले तुमच्या कनेक्टिव्हिटीसाठी. इथं असं म्हणतो कोर विथ MySQL युजिंग ADO.NET. तर त्याला कुठलं पॅकेज असेल, नंतर कोर विथ MySQL युजिंग एंटिटी फ्रेमवर्क असेल तर पॅकेजेस बघा इन्स्टॉलमध्ये आलं. पण मी इथून कॉपी करतो फक्त. हे एक झालं.
दुसरं तुमचं डिझाईन आणि टूल्स. सर AD.NET असेल तर हे हे 3 वापरायचं. प्लस ते लागेल. नाही फक्त AD.NET साठी एवढं लिहिलं ना मी अच्छा, तसं. ते बाकीचे आणि हे एंटिटी फ्रेमवर्कसाठी असं. ठीक आहे, हे झालं. आता काय करायचं, याच्यानंतर स्कॅफोल्ड करतो आपण, आहे की नाही. सो नोगेट पॅकेज मॅनेजर कन्सोल. सो इथं काय देतो, स्कॅफोल्ड डॉट DB कॉन्टेक्स्ट. पुढे सर्व्हर इक्वल्स टू इकडचा सर्व्हर जो मगाशी आपण घेतला होता इथे. सॉरी, ठीक आहे, तिकडून घेऊ डायरेक्ट आपण आपल्या नोटपॅडमध्ये आहे. मी इथं कॉपी करून ठेवलेलं आहे सर्व्हर. हेच कनेक्शन स्ट्रिंग राहणार आहे पूर्ण. परत लिहितो मी सर्व्हर. नंतर काय असतो, डेटाबेस इक्वल्स टू CIT ERP. नंतर युजर इक्वल्स टू कीबोर्डचा इश्यू युजर आहे CIT ERP. आणि नेक्स्ट काय, पासवर्ड आहे CIT@2024. हे पॅरामीटर पास केलेलं आहे. आता पुढे काय देतो आपण, मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क प्रो डॉट SQL सर्व्हर. त्या जागेवर काय लिहिणार आता आपण, फॉर्म्युला डॉट एंटिटी फ्रेमवर्क डॉट MySQL. बरोबर. पुढे काय देतो, डॅश आउटपुट स्पेस काय, दॅट्स इट. म्हणजे इथं मी कनेक्शन स्ट्रिंग ती ठेवली स्कॅफोल्डची. आणि जर समजा तुमचे टेबल्स नंतर वाढले तर तुम्ही फक्त काय करायचं असतं, शेवटी फोर्स लिहायचं, डॅश फोर्स आहे ना, एवढंच लिहायचं. म्हणजे इथं कसं काय इथे लिहिलं डॅश फोर्स म्हणायचं. सो जर टेबल वाढले, काय मॉडेल चेंज झालं डेटा टाईपमध्ये, किंवा नवीन कॉलमच वाढला, तर ते सगळे चेंजेस तिकडे होते. आणि इकडे वेगळं असं काय नाही झालं बघा, तेच बनलंय जे आपल्याला हवं ते. इथून पुढचा कोड तोच. आपला टेबल कुठला होता, स्टुडंट. हे सगळंच घेतलं मी. मॉडेल ॲज इट इज बनलं, कंटेक्स्ट बनलं, तुमचं कनेक्शन स्ट्रिंग आलं. वेगळं असं काहीच नाही आहे. मग इथून पुढचा कोड तुमचा आहे तोच आहे. समजा आता एक कंट्रोलर बनवला मी, आपण API साठी घेतलं ना, API कंट्रोलर घेतलं समजा. त्याला नाव दिलं आपण स्टुडंट API कंट्रोलर. इथं काय करणार आपण, युजिंग प्रोजेक्टचं नाव डॉट मॉडेल्स. मी आता काय डिपेंड हे नाही वापरत ना, TI वगैरे नाही वापरत आहे. इथे तुमच्या एंटिटीचं नाव काय होतं, CIT DB कॉन्टेक्स्ट अंडरस्कोर कॉन्टेक्स्ट. नंतर कन्स्ट्रक्टरला डायरेक्ट मेमरी देतो मी. एकच API घेतली, HTTP गेट राउट API / स्टुडंट पब्लिक लिस्ट ऑफ स्टुडंट गेट स्टुडंट्स, किंवा जे काय नाव द्यायचं ते द्या. आणि ते डायरेक्ट रिटर्न काय म्हटलं, टू लिस्ट. बरोबर. आता मी काय दुसरं तर करायची गरज नाही, डायरेक्ट करतो. फार सिम्पलच बनवलं ना मी, डिपेंडन्स इंजेक्शन तर नाही आहे. झालं का रे तुमचं, झालं का, होत आहे ना आता. हा डेटा आला, ट्राय इट आउट. पुढे जाऊन आपण या स्वॅगरला टोकन टाकणार आहे, म्हणजे विदाउट टोकन हे रन नाही झालं पाहिजे. हा डेटा आला तुमचा. आता हे झालं ADO थ्रू, सॉरी एंटिटी फ्रेमवर्क. आता हेच काम ADO थ्रू कसं करणार, मी डायरेक्ट इथं कोड लिहितो. सर्व्हिस नाही बनवा, तुम्ही सर्व्हिस बनवा. तर पब्लिक लिस्ट रिटर्न करूयात आपण स्टुडंटची. आणि तर मी म्हणतो गेट ऑल स्टुडंट्स फंक्शन बनवलं. आता इथं काय करणार, लिस्ट ऑफ
स्टुडंट lst इक्वल टू न्यू लिस्ट ऑफ स्टुडंट्स. मग इथे काय करणार आता बघा, जेव्हा आपण डेटाबेस सोबत कनेक्टिव्हिटी बघतो इन्क्वायरी का 2 मिनिट बसते. सो डेटा लिस्टमध्ये आता मला स्टोअर करायचं आहे. जसं MS SQL मध्ये आपण ह्याच्यामध्ये ADO.NET नॉर्मली काय वापरतो, पहिले SQL कनेक्शन ते का तर तुमच्या MS SQLचं आहे, इथं कोणाचं आहे MySQLचं, म्हणून काय वापरणार MySQL कनेक्शन. कॉन इक्वल टू न्यू MySQL कनेक्शन. इथं काय पास करणार त्याची कनेक्शन स्ट्रिंग, तीच कनेक्शन स्ट्रिंग जी कंटेक्समध्ये. आता काय परत लिहित नाही बसत, वेगळं असं काहीच नाही बनणार आहे, तेच आहे. ठीक आहे, कनेक्शन स्ट्रिंग झाली. पुढे काय करतो आपण, कॉन डॉट, त्याच्या पुढे SQL कमांड असते, इथं फक्त म्हणणार MySQL कमांड. पुढे काय लिहिणार, क्वेरी. इथे मी डायरेक्ट स्टारच म्हणतो आता, आणि इथे कनेक्शनचा ऑब्जेक्ट, कॉन डॉट क्रिएट झाला का, न्यू SQL कमांड. त्याच्यानंतर काय करणार, तिथं CMD घेतो. नंतर SQL डेटा रीडर असते की नाही, त्या जागेवर MySQL डेटा रीडर इक्वल्स टू CMD डॉट एक्झिक्यूट रीडर. तेच फक्त वाईल लूप लागलं dr डॉट रीड, तर पुढचं आहे तेच. ह्याच्यात काय करणार आपण, एक एक फील्ड घ्यावी लागेल आपल्याला. पहिला रोल नंबरसाठी int r इक्वल्स टू कन्वर्ट करावं लागेल, कन्वर्ट डॉट 2032 dr ऑफ कॉलमचं नाव. त्याला डॉट टू स्ट्रिंगची गरज नाही. नंतर स्ट्रिंग n इक्वल टू dr ऑफ नेम, क्वालिफिकेशन आहे ना, dr ऑफ क्वालिफिकेशन. त्याला बहुतेक लागते तो स्ट्रिंग. करून टाकायचं. आणि लास्ट पर्सेंटेज फ्लोट p इक्वल टू फ्लोट कन्वर्ट डॉट टू फ्लोट आले का नाही, टू डबल dr ऑफ पर्सेंटेज डॉट टू स्ट्रिंग. आता डेटा ऑब्जेक्टला पास करणार आपण. कोणाचा ऑब्जेक्ट आहे, स्टुडंटचा. स्टुडंट st इक्वल टू न्यू स्टुडंट, आणि इथे काय पास करणार, रोल नंबर इक्वल्स टू r, नेम इक्वल्स टू n, क्वालिफिकेशन q आणि पर्सेंटेज. हा डेटा कुठे गेला पाहिजे, आता लिस्टला. सो lst डॉट ॲड st, आणि लूप कम्प्लिशन नंतर काय करायचं, रिटर्न lst. एक साधं फंक्शन बनवलं आहे फक्त, पण आपली पोस्ट मी इथं घेऊयात HTTP गेट. त्याला एक राऊट घेतो मी, इथं जस्ट मी म्हणतो API स्लॅश स्टुडंट लिस्ट असं देतो ना, आणि इथं फंक्शन घेतो पब्लिक लिस्ट ऑफ स्टुडंट गेट फक्त म्हणतो. इथं काय करूयात, लिस्ट ऑफ स्टुडंट lst इक्वल टू गेट ऑल स्टुडंट्स, जे फंक्शन बनवलं आपण आता. आणि इथे रिटर्नमध्ये काय करणार फक्त. आता गंमत बघा, ही एक API झाली, ही दुसरी API. इथं APIचं लिहिलं आहे का काय, नाही. जेव्हा मी रन करतो ना, मला एक एरर येतो. तो काय म्हणतोय, ॲक्शन कुठली, गेट ऑल स्टुडंट्स डज नॉट हॅव ॲट्रिब्यूट राऊट. मग तो त्याला रूटच समजतो नाही, तर त्यामुळे तुम्हाला असं समजायचं ह्याला की सांगायचं किंवा ही ॲक्शन नाही आहे. तर अशा केसमध्ये काय येतं करा, फक्त घ्या का
तर नाहीतर तो सगळ्यांनाच ऍक्शन समजेल. ही ऍक्शन नाही, फक्त एक साधीच फंक्शन बनवायची, इथं कॉल दिला आपण, म्हणून ती नो ऍक्शन म्हणून कन्सिडर करायची. तो पहिलं होतं ना, आउटपुट तेच येणार, वेगळं असं काय. इथं जर प्रोसिजर कॉल करायची असेल तर कशी करणार? पेजवाली रोहित गेला, एन्क्वायरी घेतो ना. पहा स्टुडंट फॉर्म काय म्हणतो मी, प्रोसिजर मध्ये तुमचं घ्यायचं असेल तर मला मग पुढे चेंज करणार इथं, आणि प्रोसिजरचं नाव काय, कॉलची गरज नाही मला वाटतं, SP_coach_students असंच आहे का? ह्या समान. ह्याच्यानंतर काय देतो आपण, cmd डॉट क्वेरी टाईप ना, cmd डॉट टाईप कमांड टाईप इक्वल टू स्टोअर प्रोसिजर डॉट कमांड टाईप डॉट स्टोअर प्रोसिजर असं केलं. म्हणजे ते काय मेन्शन केले किंवा ती कमांड कुठली तर प्रोसिजर आहे. आता त्याला लागणारे पॅरामीटर पास करायचे, तर कसं करणार, cmd डॉट पॅरामीटर्स डॉट ॲड विथ व्हॅल्यू. कुठला पॅरामीटर आपला, SRN, आणि पॅरामीटर दिला मी 0. आता काय करणार, ते एक्झिक्यूट करणार आपण. सगळं आहे तसं चॅनल, तेच डेटा येणार आहे, तो एक्झिक्यूट लिस्टमध्ये ॲड करणार, बाकी तेच राहणार, कुठे काय चेंज नाही. सो काय नाव दिलं आता, गेट फ्रॉम प्रोसिजर्स, ते इथे लिहितं मी. ठीक आहे, परत रन केलं, बघायत काय होतं. रोहित म्हणजे काय वेगळं असं काय नाही, तेच गोष्टी आपल्याला फक्त प्रोसिजरचाच कॉल द्यायचा, थोडं प्रॅक्टिस म्हणून. बॅचमध्ये असतो मला वाटतं बरी घ्यायची. ठीक आहे, घेतो नाही, घेतलं नाही झालं की घेतो मी, समजलं. त्याला मी हे दिलंय ना, कालचं त्याला करायला लावलंय, काल हे घेतलं ना त्याचं DLL फाईलचं, ते त्याला करायला लावलंय. ते इथं खाली मी कॉलिंगसाठी टाकून देतो एक रेफरन्स म्हणून, समजलं. 1-2 मिनिट सर, असं करायचं. सो हे बघून घ्या एकदा, म्हणजे ह्याच्यातच आपल्याला प्रोजेक्ट वगैरे करता येईल. म्हणजे टेबल्स आपले हे एकदा इन्स्टॉल करा, कनेक्ट करा याने, है ना. गुगलला फक्त काय करायचं, MySQL क्लायंट फॉर विंडो म्हणा किंवा MySQL म्हणा, डाउनलोड विंडोज SQL येईल, त्यातला लास्टवाली फाईल डाउनलोड करा 303 MB आणि इन्स्टॉल करा. फक्त इन्स्टॉल केलं, रन केलं की तो सुरुवातीला की विंडोज जशी मागाशी आली आपले बरोबर जो आहे ना असेल, आणि मग इथं नवीन कनेक्शन बनवा. असे कितीही कनेक्शन बनवू शकता तुम्ही, तुमचं लोकल पण कनेक्ट करू शकता. चालेल, मी हे कशावर स्काईपला पाठवू तुम्हाला, मी ग्रुपला ॲड केलं सर, ते ह्याचा ग्रुप आहे. हां, पण नाव काय त्याचं, रेस्टॉरंट प्रोजेक्ट म्हणून, त्याच्यावर मी टाकलेलं सगळ्या फाईल पण टाकलेल्या आहेत, पाहिजे तर आत्ताचा पण मी टाकून देतो लास्टवाला पाहिजे. तुझं आहे का रे हां, तुला ॲड केलं त्याच्यात, तुझं नसेल रमेश ना. ठीक आहे रमेश, तुला मी काय व्हॉट्सअप करू का मग? बरं ॲड करा मग त्याच्यात डायरेक्ट ग्रुपमध्ये स्काईप इन्स्टॉल करू, मग काय होईल, काही डॉक्युमेंट इथून शेअर करता येईल. सो हे बघा, म्हणजे जेणेकरून तुमचा प्रोजेक्ट जो बनेल तो गिटवर बनला ना,